नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आता सकाळचे ठीक 4 वाजलेले आहेत आणि मी आहे आता माझ्या घरी. सध्या आता चाललो आहे गावी रवले या ठिकाणी. मनीष लोखंडे हा जो माझा भाचा आहे त्याची आज हळद आहे आणि उद्याचा गॅप देऊन परवा लग्न आहे. तर आम्ही सर्व गावी चाललो आहेत. माझी फॅमिली काल रात्री बसने गेलेली आहे आणि मी सध्या एकटाच आहे आणि हे एकटा चाललो आहे गावी. मध्ये मला माझा एक रिलेटिव्ह भेटणार आहे, तो देखील माझा भाचा लागतो, रोशन लोखंडे करून. तर आम्ही आता बाईकने हा प्रवास करणार आहोत, तर सोबत राहा माझ्याबरोबर. हा पूर्ण प्रवास बाईकचा मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे दाखवेल. तिथे पोचल्यानंतर आजच्या दिवशीची हळद देखील आपण एन्जॉय करूया. तर सोबत राहा माझ्याबरोबर. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सोबत राहा आणि माझा ब्लॉग नक्की बघा. असं प्रतिसाद देत राहा मला. आपण आता जाऊया गावी. मित्रांनो, सध्या मी सांताक्रूजला पोचलेलो आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज बघा काय ITत उभे आहेत आणि आम्ही पोचलेलो आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एअरपोर्टला. सांताक्रूज हायवेला मी पोचलेलो आहे. सध्या मी चाललो आहे कुर्ल्यावरून त्या रोशनला पिक करेल आणि त्याच्यानंतर मी पुढचा प्रवास करेल. तर मित्रांनो, सध्या आम्ही पनवेलला पळसपे फाटाजवळ पोचलेलो आहे. बघा आमचा रवलेमधला महेश सुरल्यातला आहे, पण आम्ही सगळे एकत्र चाललो आहे. हा बघा हा रोशन जो माझ्याबरोबर बसलेला आहे. पाऊस भरपूर भेटला वाशीला आणि तिथे आमचा भरपूर टाईमपास झाला. 4 वाजता निघालो आहे अंधेरीवरून आणि आत्ता सध्या वाजलेले आहेत 6 आणि 2 तास लागला मला पळसपेला पोचायला. तर हा बघा तुम्ही पळसपे आहे. तर आता मी इथून सुरू करू. परत एकदा अजून एक जण येतो आहे, त्याची वाट बघतो आहे आणि तसं आपण जाऊ. तर सोबत राहा माझ्याबरोबर. तर आपण आता गावी जाईपर्यंत ब्लॉग करणार आहोत. सध्या आम्ही पोचले अभयारण्यात. सोबत राहा. तर मित्रांनो, सध्या आम्ही माणगावला पोचलो आहे. 9 वाजलेले आहेत. हे बघा आता आपले सगळे पब्लिक लोक भेटलेत. हे सगळे आपली गँग आहे बघा. आता माणगावला पोचलो आहे आम्ही लोक. आता मनीषच्या हळदीला पोचतोय आम्ही गावी. सर्व आहे तिकडे, जवळजवळ 8-10 जण आहेत आम्ही. तर माणगावला पोचतो आहे. आता इथून मंडणगड नंतर केळशी, नंतर रवले. तर सोबत राहा. हळदीचा देखील ब्लॉग करणार आहे आणि आता आपण ट्रॅव्हल ब्लॉग करतो आहे. सोबत राहा. मांजर शिकार करतो. मित्रांनो, मी मंडणगडला पोचलेलो आहे आणि पावसाळा मे महिन्यामध्ये आलेला आहे. इथे पाऊस आलेला आहे भरपूर, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी वातावरण काय झालेलं आहे. मे महिन्याची आज 16 तारीख आहे आणि पाऊस पडतो आहे गावाला. हळदीला काय होणार आहे मला माहीत नाही. नेक्स्ट सी होप तो पाऊस नाही पडणार, आम्हाला एन्जॉय करायला भेटेल. तर बघूया आता. सोबत राहा.